मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती म्हणजे काय? मृत्यू का येतो? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. संत ज्ञानेश्वर. या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमांमधील हा एक नियम आहे. मृत्यू का गरजेचा आहे? मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वात नसती तर काय घडले असते? जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही, तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती. मृत्यू जवळ आला आहे ही लक्षणे दिसली तर समजून जा. भूक आणि वजन कमी होणे. मृत्यूच्या जवळ येताना एखाद्या व्यक्तीची चयापचय क्रिया मंदावू शकते, ज्यामुळे भूक कमी लागू शकते आणि वजन कमी होऊ शकते. जे लोक पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठतात, त्यांचे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल. जे लोक पहाटे उठून आपल्या पती-पत्नीकडे लघवी करताना आपल्या हाताने 3 ते 5 या वेळेत तुम्ही पुन्हा अंथरुणात. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसल्याने मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेने ठासून भरलेले आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यंतर थांबत नाहीत. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजूत काढतं, तर कुणी हसून आपलं दुःख लपवतं. कुणी नशिबाला दोष देतं कुठतं, तर कुणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आजार, दुखणी-खुपणी, कुणाचं कोणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातली ही सारी स्थित्यंतरपूर्ण ज्ञान असूनही किती पॅसेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाहीये. रोजच प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंही जायचंय नाही. त्यातून प्रवास करायचाय. ती बसही आपली नाही, बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर खरं काही संपून केलं ते झालं. मृत्यू. एक एक श्वास माझा त्या घटका मोजत होते. प्रत्येक श्वासावरती आई तुझेच ठोके होते. जगायचे होते मजला मी विनवणी करीत होतो देवापुढे. त्या क्षणी मग मी गाराने मांडत होतो हृदयातील हाक. माझ्या कानीही ऐकत नव्हते. प्रत्येक श्वासावरती आकांत पाहुनी तुमचा मी घायल होत होतो. मरणाच्या गच्च मिठीतून स्वतःला सोडवत होतो. मरायचे नव्हते ग मला, तुमच्या मांडीवर निजायचे होते. कोसलत होते बाबा अन तूही खचली होती. अश्रू नयनांनी आयुष्याचा सारेपाटी वाचत होती. जमलेल्या मित्रांमध्ये मला तुझे डोळे शोधत होते. शेवटची माझी अन हळद रुसली होती. रंगीबेरंगी फुलांनी जशी शेज सजली होती. न येणारेही येऊन गेले, जसे यात्रेत निघाले होते.
शेवटचा प्रवास माझा. सारे सोबत चालले होते. असा कोणीही उरला नव्हता की त्याचे अश्रू गळत नव्हते. निस्तब्ध मुक्या भावनांना ते वाचा फोडत होते. संपला प्रवास आता. तो क्षणही जवळ आला. 2 जीवाचा अंश या नजरेआड गेला. जन्म दिला त्यांनी, तेच अग्नीही देत होते. माणूस जन्माला येतो तेव्हा सोबत काय घेऊन येतो? मृत्यू. हो, कारण तो अटळ असतो. जन्माच्या वेळी आपण रडत असतो आणि जग हसत असतं. मृत्यूच्या वेळी जग रडतं आणि आपण शांत झालेलो असतो. ही 2 टोकं आणि मध्ये चाललेला प्रवास म्हणजे आयुष्य. ईर्ष्या, अपेक्षा, आशा, आकांक्षा, राग, भीती, स्पर्धा आणि अहंकार सगळंच एक क्षणात मातीत जातं. आयुष्यभर अस्तित्वासाठी झटणारा तो गेल्यानंतर त्याचं अस्तित्व फक्त 13 दिवस उरतं. नंतर फोटो भिंतीवर राहतो. आठवणी हळूहळू फिकट होत जातात आणि एक जग पुन्हा आपल्या गतीने पुढे निघून जातं. शेवटी आपण काहीही सोबत घेऊन जात नाही. ना संपत्ती, ना पद, ना मान. फक्त मागे उरतात आपल्या वागण्याच्या, आपल्या शब्दांच्या, आपल्या प्रेमाच्या खुणा. मृत्यू निश्चित आहे, पण तो येईपर्यंत आपण कसं जगतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. मरण अवघड नाही. ते तर क्षणभरात सगळं शांत करतं. खरं अवघड असतं मरणानंतर उरलेल्यांचं जगणं. जिथे आठवणी सतत पाठलाग करत राहतात आणि शांततेही एक असह्य कोलाहल असतो. दैनंदिन जीवन चालू राहतं, पण काहीतरी थांबलेलं असतं. हसणं येतं, पण डोळ्यात पाणी लपवावं लागतं. मनाशी लढणं सुसज्ज राहतं. कधी स्वीकार नावाखाली तर कधी शांतता नावाच्या एकटेपणात. कारण मृत्यू संपवतो शरीर, पण उरलेल्यांच्या मनात सुरू होते एक वेगळी लढाई. अदृश्य पण असह्य. अदृश्य पण असह्य. मृत्यूवर छान कविता, मात्र वाचून रडू नका. सजवत होते मला, मी शांत निजलो होतो. सजवत होते मला, मी शांत निजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारेनं मी चिंब भिजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारेनं मी चिंब भिजलो होतो. शेवटची अंघोळ ती होती गरम पाण्याची. शेवटची अंघोळ ती होती गरम पाण्याची. ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची. ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची. ज्यांच्या खांद्यावर माझं गेलं होतं बाळपण. ज्यांच्या खांद्यावर माझं गेलं होतं बाळपण. त्यांनीच पुन्हा उचलून घेतलं आजपण. त्यांनीच पुन्हा उचलून घेतलं होतं आजपण. जवळचे सारे होतं कुणीतरी परकं. जवळचे सारे होतं कुणीतरी परकं. नेऊ नका मोठ्यानं म्हणत होतं सारखं. नेऊ नका मोठ्यानं म्हणत होतं सारखं. आज वेगळंच काहीतरी घडत होतं. आज वेगळंच काहीतरी घडत होतं. वैऱ्यानंही प्रेम माझ्यावर पडत होतं. वैऱ्यांचंही प्रेम माझ्यावर पडत होतं. तिथपर्यंत नेऊन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटवत होते. तिथपर्यंत नेऊन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटवत होते. जोरजोरात रडून सगळे मला उठवत होते. जोरजोरात रडून सगळे मला उठवत होते. अजून 4 लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल. अजून 4 लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल. माझ्याच कुणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल. माझ्याच कुणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल.
सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. जीव लावणाऱ्या माझ्यांनीच मला जाळलं होतं. जीव लावणाऱ्या माझ्यांनीच मला जाळलं होतं. जाळलं होतं. जाळलं होतं. मृत्यू का गरजेचा आहे? मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वात नसती तर काय घडले असते? जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यक आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती. शरीर आणि आत्मा यांतील भेद. हे भरतवंशजा या देहामध्ये वास करणारा जीव शाश्वत असून त्याचा कधीचा बध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणिमात्रासाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. स्वतःला स्वतःच्या देहापासून भिन्न असल्याचे जाणणे ही आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. मृत्यूच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या मी हा देह नसून आत्मा आहे हे पूर्णपणे जाणणे अत्यावश्यक आहे. मी म्हणजे हा देह नाही असे केवळ म्हणून चालणार नाही, तर मला साक्षात्कारी झाला पाहिजे. हे वाटते तितके सोपे नाही. आपण हा देह नसून विशुद्ध चेतना असलो तरीही काही अज्ञात कारणामुळे या देहाने आवृत्त झालो आहोत. आपल्याला मृत्यूपलीकडील आनंद तथा स्वातंत्र्य हवे असेल तर आपण स्वतःला विशुद्ध चेतनेच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित केले पाहिजे. बुद्धीमध्ये असलेली सुखाची कल्पना ही मनुष्याची भवितप्रथा आहे. काही तत्त्वज्ञ असे म्हणतात की देहस्थितीला या भ्रतिवस्थेवर सर्व कारणांपासून परावृत्त होणे हाच उपाय आहे. त्यांच्या मतानुसार वर्तमान भौतिक क्रिया आपल्या दुःखाचे कारण असल्याने त्या प्रत्यक्षात थांबवल्या पाहिजेत. त्यांच्या पूर्णत्वाची संकल्पना ही बौद्ध निर्वायाप्रमाणे काहीच कर्म न करावे अशी असते. मृत्यू हा महान आहे. सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक त्या निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तन घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुरलेले पुढे होऊन फुले वाहतात. मृत्यू समोर मानात झुकतात. मान देण्यास संगीनी वागतात. मृत्यूचा रुबाब पाहता दुश्मनाच्या पापण्या लावतात. जीवनात काही मिलो ना मृत्यू मात्र नक्कीच मिळतो. जीवनात काही मिलो या ना मिलो मृत्यू नक्कीच मिळतो. मरण म्हणजे सुटका. जीवनाच्या अंधारातून मरण म्हणजे शांतता. जरा जन्मगोंधळातून मरणाच्या मृदू कुशीत जावे हळूवार निजून. जगण्याचे या सारे वृथा प्रावे विसरून. जिथे अस्तित्व नसणार आठवण येणार कुठून. तिथे जखमा नसणार वेदना येणार कुठून. मेंदूत पेटलेले कोश तेव्हा जातील विझून. मी पण मोकळे होत गुंताही जाईल सुटून. मी पण मोकळे होऊन गुंताही जाईन सुटून. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या
विचार आणि माझ्या बोलण्याचे बोल तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा. तुम्हालाही असं वाटते का की हे खरं आहे का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तोपर्यंत बाय बाय.